जे आहे त्याच्यात उपलब्ध त्याच्यात करायचं. तर आज आपण स्वीट कॉर्न वापरून करतोय. तुम्हाला देशी मका मिळाली ती वापरा. पण माझ्या आईची रेसिपी आहे. खूप, खूप, खूप भारी लागते. आणि आपलं हे मस्त गरमागरम मक्याचं उपीट किंवा मक्याचा उपमा तयार झाला. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या दुसऱ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. हा आपला दुसरा चॅनल आहे, ज्यामध्ये मी घरामधले हलके-फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते. कधी नवीन ट्राय केलेल्या रेसिपीज असतील, तर कधी काही आमच्या घरातलं साधं सोपं बघायचे असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण करणार आहोत मक्याचं उपीट किंवा स्वीट कॉर्नचं उपीट असं म्हणू शकतो. खरं सांगायचं तर हे स्वीट कॉर्नपासून केलं जात नाही. यासाठी देशी गावरान मका लागते, जी गोडसर नसते, अशी टणक असते. पण आता ती मका म्हणजे मिळणं अशक्यच झालंय किंवा अवघड झालेलं आहे. कधीतरी असं कोणाला शेतकरी दादांना सांगून मिळाली तर मिळेल, पण अशी बाजारामध्ये विकत मिळत नाही, खास करून शहरांमध्ये. त्यामुळे आता आपण म्हणतो ना, की जे आहे त्याच्यात उपलब्ध त्याच्यात करायचं. तर आज आपण स्वीट कॉर्न वापरून करतोय. तुम्हाला देशी मका मिळाली ती वापरा. पण माझ्या आईची रेसिपी आहे. खूप, खूप, खूप भारी लागते. या बघूयात साहित्य काय लागतं. त्यासाठी आपल्याला लागतील 2 वाट्या मक्याचे दाणे, साधारण 2 कणसं मी सोलून घेतली. त्याचबरोबर 2 कांदे बारीक चिरून घेतले. थोडीशी हिरवी मिरची लागणार आहे आणि दाणे लागतील. त्याचबरोबर आपल्याला नेहमी जे पोहे करताना साहित्य लागतं किंवा उपीट करताना जे साहित्य लागतं ते तुम्हाला लागेल. मग फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि त्याचबरोबर कोथिंबीर, लिंबाचा रस वगैरे, वगैरे. तर आता साहित्य बघितलंय, सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला हे मक्याचे दाणे मिक्सरमधनं जाडसर वाटायचे. तर थोडे-थोडे स्वीट कॉर्नचे दाणे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढायचे. सगळे मावतायत त्यामुळे मी सगळे काढतेय. आणि याला जाडसर वाटायचं आहे. खरं तर स्वीट कॉर्नला खूप जास्त पाणी सुटतं, त्यामुळं स्वीट कॉर्न वापरायचे नाही, शिवाय गोडसर चव असते. देशी मका असते ना, त्याला अजिबात पाणी सुटत नाही. तरी पण वाटत असताना कुठलेही दाणे असू दे, साधे किंवा स्वीट कॉर्न, त्याला ना पल्स मोडवर थोडं-थोडं फिरवत वाटायचं. म्हणजे मग त्याचे थोडे जाडे-भरडे वाटले जातात. आपल्याला एकदम मऊ-मऊ पेस्ट करायची नाही, थोडं जाड-जाड ठेवायचे. असं पल्स मोडवर 1-1 सेकंड फिरवून घ्यायचं. 2-3दा फिरवलं की याला हलवून घ्यायचं आणि पुन्हा वाटायचं. आणि हे वाटून झालेलं आहे. तर हे बघा, याला असं जाडं भरडं वाटलंय. एखादा स्वीटकॉर्नचा दाणा अख्खा राहिला तरी चालेल. स्वीटकॉर्न आपण बारीक केले. लगेच आपण उपीट करायला घेऊ. गॅसकडे जाऊ. तर सगळं आपण बारीक केलं. आता कढईचा गॅस चालू करूया. यामध्ये घेऊया तेल. आता याला तेल थोडं जास्त घ्यायचं बरं का, कारण स्वीटकॉर्न असतात ते असे चांगले परतले गेले पाहिजे. तर साधारण एक 2 ते 2.5 मोठी पळी म्हणजे 2 टेबलस्पून तेल घेऊ. तेल तापलं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली, आता घालूया चिरलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतला, आता यामध्ये घालू कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडी कोथिंबीर. त्याला 2 मिनिटं परतूया. तर कोथिंबीर थोडी फोडणीत जरूर घालायची, त्याने चव छान येते. फोडणी आणि रंग पण तिचा खुलून हिरवागार राहतो बरं का, म्हणून. कढीपत्ता झालाय, आता यामध्ये घालू हिंग आणि हळद. हळद किती घालायची? अगदी 1 पाव चमचा. त्याला मिक्स करूया. त्याच्यात सगळं हिंग-बिंग घातलं, हळद घातली. आता यामध्ये घालूयात जाडा भरडा केलेला कॉर्न किंवा मका. आता याला चांगलं परतून घ्यायचंय 2 ते 3 मिनिट. याच्यामध्ये आपल्याला लगेच मीठ घालायचं नाही आणि गॅस बारीक ठेवायचा नाही. गॅस आपल्याला मोठा करायचा आहे, कारण एकतर हा स्वीट कॉर्न आहे, त्यामुळे याच्याला पाणी जास्त सुटतं. मग आपल्याला गॅस मोठा ठेवून याला 2-3 मिनिटं परतायचं, म्हणजे पाणी पटापट याच्यातलं आटलं जातं. तुम्ही जर गॅस कमी ठेवला तर उलट त्याला जास्त पाणी सुटणार. हां, आपला साधा गावरान मका असेल तरीही हेच फॉलो करायचं, पण स्वीटकॉर्नच्या तुलनेमध्ये त्याला पाणी कमी सुटणार. आता मी काय करते, गॅस मोठा ठेवते आणि याला सतत हलवत 2-3 मिनिटं परतून घेते. आणि हे बघा, आपण 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवर परतलं. आता बघा, पाणी थोडं कमी झालं की नाही. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. मीठ शेवटी घालायचं किंवा वाफ देण्याच्या आधी घालायचं, म्हणजे खूप जास्त आधीच पाणी सुटत नाही. मीठ याच्यामध्ये मिक्स करायचं. आता मात्र आपल्याला गॅस करायचा आहे कमी, यावर ठेवायचं झाकण आणि याला साधारण एक 5 ते 7 मिनिटांची वाफ काढायची. पण जरी आपण 5-7 मिनिट ठेवत असलो तरी मध्ये मध्ये दर 2-2 मिनिटांनी हलवून घ्यायचं, म्हणजे खालच्या खाली ते करपणार नाही.
5 ते 7 मिनिटं वाफ दिली. मध्ये-मध्ये हलवून घेत होते. पण हे थोडंसं खाली लागतं बरं का, कारण पाणी असतं ना त्यामुळं. बघूया. आणि हे बघा, हे मस्त आपलं परतलं गेलंय. यावर आता फक्त आपल्याला शेवटी घालायची चिरलेली कोथिंबीर. त्याचबरोबर घालूया भाजलेले शेंगदाणे. मिक्स करायचं आणि आपलं हे मस्त गरमागरम मक्याचं उपीट किंवा मक्याचा उपमा तयार झाला. हा स्वीटकॉर्नचा होता, त्यामुळे 2 कणसात अगदी 1 ते 2 प्लेटच उपमा तयार झाला आणि ह्या खूप पण नाही खायचा, कारण मका जड असते, त्यामुळे अगदी थोडासाच खायचा. पोट लगेच भरतं. जास्त प्रमाणात खाल तर पोट दुखू शकतं. दुसरं म्हणजे हा स्वीटकॉर्नपासून केला त्यामुळे एवढूसा झाला. आपले साधे देशी गावरान कणीस असेल की नाही मक्याचं, तर अजून जास्त होतो, कारण स्वीटकॉर्न कसं एकदम पाणी जास्त असल्यामुळे एकदम बारकसं एवढूसं होऊन बसतं. तसं आपल्या देशी कणसाचं होत नाही. तुमच्याकडे जर देशी कणसं मिळाली, तर अगदी याच प्रकारे तुम्ही हे उपीट करू शकता. नाही मिळाली तर स्वीटकॉर्नचं करून बघा. पण एकदा नक्की करून बघा. खूप खूप आवडेल तुम्हाला. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.